असेल ना? काहीतरी चेंजेस आहे ना जीवनात? कसाला लोकांपेक्षा अलग आहो आपण असं वाटत आहे ना? वाटत आहे किंवा नाही? म्हणजे जे नाही आले त्यांच्यासाठी काय बोलणार? रियालिटी आहे ना? आपण सगळीच व्यवस्था करून दिली, हॉलमध्ये जागा आहे, सगळं आहे, सगळं आहे. जे आले त्यांचं नशीब होतं, जे नाही आले अनलिक्विड. ठीक आहे. विषय असा होता का काल दिवसभर आपण जे शिकलो ते जर आपण आपल्या चरित्रात उतरवून घेतलं, समजलं ना? जर एक विचार करा का ज्यावेळी मी या इंडस्ट्रीमध्ये जॉईन झालो होतो ना, त्यावेळी मला कुठलीही ट्रेनिंग नव्हती. बेसिकली जे ग्राउंड लेवलवर लोकांमध्ये जाऊन जे शिकलो त्याच्याच माध्यमातून मी 12 लेवल क्रॉस केल्या. जर खरंच या पद्धतीने जर ट्रेनिंग जर असेल तर 100% मी आता कुठल्या लेवलला राहत होतो, समजलं नाही? हे काल समजलं का ज्या गोष्टी ज्या ऍक्टिव्हिटी आपल्याकडून करून घेतल्या याच्यामध्ये काहीतरी एक उद्दिष्ट लपलेलं आहे. काय म्हणतात, जे बर्गर तुम्हाला दाखवल्या गेलं तेच जे गोष्ट तुम्ही बोलणार ना लोकांसोबत, तो मग भलेही येऊच किंवा नाही येऊ, तो सत्य बोला. सर येणं नाही येणं काय डझंट मॅटर, नंतरचा भाग आहे. पण त्या व्यक्तीला कुठलीही गलत गोष्ट सांगून आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये एंटर करायचं नाही. आपण जे आहे तेच सत्य, कारण आपलं सत्य एवढं स्ट्रॉंग आहे का त्या व्यक्तीला खोटं बोलण्याची आपल्याला गरजच लागत नाही. समजलं? कारण 10 वर्षाची जर्नी आहे मार्केटची आपली, समजलं? 10 वर्षाची जर्नी आहे, ते सक्सेसफुल जर्नी. आजच्या पोझिशन मध्ये एक व्यक्ती जो आपलं प्रोडक्ट घेत आहे त्याला लागते का त्या प्रोडक्टचा रिझल्ट? काय लागते? प्रोडक्टचा रिझल्ट. जो व्यक्ती आपलं प्रोडक्ट परचेसिंग करत आहे म्हणजे तो समाधानी असणं गरजेचं आहे. आणि सेकंड पार्ट आहे, तुम्ही ज्या हॉलमध्ये बसलेले आहे हे कोण आहे? विकणारवाले आहे. मान्य करता ना? विकून घेणारवाले सुद्धा आहे. समजलं ना? यांना का लागते वेळेवर? यांना वेळेवर का लागते? ना ना सर, प्रोडक्ट हे कस्टमर साठी आहे, तुमच्यासाठी काय नाही. एज्युकेशन हा पार्ट आहे, पण ओरिजिनल तुमच्यासाठी का पाहिजे? कंपनीचं पेआउट स्ट्रॉंग पाहिजे. का पाहिजे? 10 वर्षाचा इतिहास आहे सर, बुधवारचं गुरुवार कधीच झाला नाही. का म्हणत? त्या सीएमडी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अशी कुठलीच इंडस्ट्री नाही आहे जे इंडस्ट्री वेळेच्या आधी पेआउट देते. वेळेच्या लेट देणारवाले पाहिले, पण वेळेच्या आधी देणारवाले नाही. दिवाळी होती, दिवाळीच्या अगोदर, दिवाळी बुधवारची काहीतरी होती, आपलं पेआउट सुद्धा बुधवारचं होतं. पण यांनी पेआउट का केलं? ज्या दिवशी आपला क्लोजिंग झाला ना त्याच दिवशी पेआउट लोकांच्या अकाउंटला पेआउट केलं. म्हणजे दिवाळीच्या दिवसाचं जे पेआउट आहे ते कितीवारी आलं? शनिवारी आलं. समजलं ना? एवढे महान व्यक्तिमत्व आहे का ते वेळेच्या अगोदर त्यांना आपली चिंता आहे. काय? समजलं ना? आपली चिंता आहे का तुमच्या अकाउंटला कुठल्या पद्धतीने मल्टिप्लाय पैसा येऊ शकते हे विचार त्यांनी करत आहे आपला. त्यांनी सरळ सांगत आहे का मी चेक लिहून ठेवलेला आहे, घ्यायचा किती आहे तुमच्यावर डिपेंडेंट आहे. ज्या दिवशी या इंडस्ट्रीमध्ये एंटर झालो होतो ना सर, त्या दिवशी जाण्यासाठी पुण्यापर्यंत पैसे खिशात नव्हते. मी हर सेशन मध्ये बोलतो का ज्या वेळी आम्ही डिझेल टाकून गेलो ते गाडी दुसऱ्याची होती. डिझेल टाकून गेलो ना तर तिकीटचे पैसे लोकांकडून गोळा केले. पांढरकवड्यातून बसलो यवतमाळ पर्यंत 300 रुपये तिकीट 3 कॅन्डिडेट. तिथून बसलो कारंजापर्यंत कमीत कमी 600 ते 700 रुपये झाले. कारंजाहून मेहकर टू औरंगाबाद बाबा पेट्रोल पंप. बाबा पेट्रोल पंप 3:30 वाजता पोहोचलो. बाबा पेट्रोल पंपावर रात्रभर झोपलो. 4 वाजता तिथून उठून पुण्यासाठी 3 सीटा म्हणजे 900 रुपये 300 रुपये तिकीट आहे. अशा पद्धतीने डिझेल टाकत आम्ही कुठे गेलो? पुण्यामध्ये. आणि डॉक्टर साहेबांना सुद्धा आमची परीक्षा पाहिली का साला यायला करण्याची हिंमत आहे किंवा नाही. मान्य करता? पोहोचलो पुण्यापर्यंत. पोहोचल्यानंतर सरांना पाहिलं, कंपनी पाहिली, रिझल्ट ऑलरेडी पाहिलेला होता, म्हणूनच एवढ्या फास्टेड आम्ही गेलो. रिझल्ट घेतला सर. त्या दिवशी एक शब्द दिला होता सीएमडी सरांना का सर
विषयाचा आहे का तुम्ही हे प्रोडक्ट दाखवलं, या प्रोडक्टचा रिझल्ट दाखवला, हे प्रोडक्ट जर का प्लॅन पसंत आला, का पसंत आला, काय म्हणत प्रोडक्ट पसंत आहे, तुम्ही इथं जे बसून आहे ना, प्रोडक्ट पसंत आहे म्हणून नाहीये, तुम्ही इथं बसून का आहे माहितीये का, प्रोडक्ट एक माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं, समजलं ना, प्रोडक्ट एक माध्यम आहे, तुम्ही बाहेर सोडून आले प्रोडक्ट, इथं जे बसलेले आहे ना, कशासाठी बसलेले आहे, मनी बाबा, समजलं ना, पैसा तेवढ्याच प्रमाणात आपल्या अकाउंटला आला पाहिजे म्हणून आपण बसलो ना. हा प्रश्न माझा सुद्धा होता का सर पैसे जर भेटत असत तर मग तुम्ही मनसाध्य करासाठी तयार आहात, मान्य करता ना. अपेक्षेपेक्षा जास्त पैसा कधी येते सर माहितीये का, त्या पद्धतीनं तुमचं वर्किंग सुद्धा झालं पाहिजे ना. परमेश्वर तथास्तु त्याच माणसाला म्हणणार का ज्याच्यामध्ये स्टॅबिलिटी आहे, काय म्हणत आहोत, काम करण्याची तळमळ आहे. 2007 पासून नाही का नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये निस्ता घासत होतो सर, समजलं. हे कंपनी आली केलं त्याच्यात, हे कंपनी आली केलं त्याच्यात, डुबलं याच्यात त्याच्यात, असंच झालं. लास्टले आपला खिसा खाली. पण समर्थ सक्सेस मध्ये एक शब्द दिला त्यांनी का तुम्ही जर वर्कआउट केलं ना म्हणे तर 100% तुम्हाला पैसा एवढा भेटेल का अपेक्षेपेक्षा जास्त, समजलं ना. माझ्या माइंड मध्ये त्या दिवशी आपल्या प्रोडक्टचा रिझल्टच होता, काय होतं, प्रोडक्टचा फक्त रिझल्ट होता. म्हणलं हे प्रोडक्ट मी सेल्फ मध्ये जरी सेल केलं तरी लाखो रुपये अर्निंग मला हे प्रोडक्ट देऊ शकते, समजलं. एवढं प्रोडक्ट बेस्ट आहे. प्लॅन जेवढं प्रोडक्ट मध्ये दम आहे ना त्याच्या 10 पट दम कशात आहे, प्लॅन मध्ये आहे. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती एक श्याम पैलवान आहे सर, समजलं ना. शब्द दिला होता त्या दिवशी सर, म्हणलं तुम्ही अपेक्षा करत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त बिझनेस तुम्हाला देणार, का म्हणत आहोत. कंपनी 2016 मध्ये ओपन झाली, तुम्हाला माहित असेल. कंपनीचा पहिला सेमिनार श्याम पैलवारनं 3 महिन्यात 2000+ लोकांचा घेतला यवतमाळ मध्ये. कंपनी हेडवर पहिला सेमिनार माझ्या हेडवर झालेला आहे ऑक्टोबर 2019 मध्ये, सॉरी 29 डिसेंबर 2019 मध्ये, समजलं ना. काम त्या पद्धतीनं केलं, पैसा का नाही येणार सर, समजलं ना. काम आपण एखादा व्यक्ती जर ड्युटी करत असेल ना तर तो ड्युटीवर जर नाही गेला त्याला पेमेंट भेटते का, समजलं ना. ते पेमेंट लिमिटेशन साठी चालला तो, इथं अनलिमिटेड आहे. तरी पण आपण का करतो माहितीये का, एक दिवस गेलं एक दिवस नाही, एक दिवस गेलं एक दिवस नाही. काका 4 वेळा मध्ये सर तुम्ही झोपले कधी म्हणले सर तुम्ही, हा, कारण रात्री तुम्हाला 2:30 वाजता भेटून गेलो आणि सकाळी पुन्हा 5:30 वाजता मी सुटवाले आलो, मान्य करता ना. काहून झोप नाही लागू देत आहे, काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी अंगावर आहे, काहीतरी जिम्मेदारी आहे, समजलं का नाही समजलं. हे आहे म्हणून झोप नाही लागू देत आहे. आपल्या प्रत्येकावर एक जिम्मेदारी आहे आपल्या फॅमिलीची, मान्य करता ना. जेवढं प्रोडक्ट मध्ये दम आहे सर, इतिहास तुम्ही इथं नेटवर्कर जर कोणी असेल ना, इतिहास दाखवा मला का नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये बायनरी कॉन्सेप्ट सेल्स मॅचिंग इन्कम मध्ये चालणारी हे पहिली इंडस्ट्री आहे जे 10 वर्ष कव्हर केली. समजलं ना. 10 वर्ष बायनरी मध्ये अनसक्सेसफुल आहे का, 3 वर्षानंतरचा इतिहास कुठल्याच इंडस्ट्रीचा नाही आहे. 10 वर्ष झाले ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच पद्धतीनं कंटिन्युअसली चालू आहे, समजलं ना. आपल्याला घेण्याची ताकद किती आहे हे दाखवून आपल्याला द्यायचं आहे, समजलं. आपल्याला का करायचं आहे, आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे. परिस्थिती या इंडस्ट्रीत का बरं काम करण्याची झाली याचं कारण आहे. एक छोटासा किस्सा माझ्यासोबत घडला. या इंडस्ट्रीत आलो, इंडस्ट्रीत आल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यात झाल्यानंतर माझ्या मिसेसचं ऑपरेशन निघलं. काही लोक घरी आले, आईने सांगितलं सुद्धा. तिच्या ऑपरेशनला फक्त 80,000 रुपये लागत होते, नाही जोडू शकलो. 70,000 रुपये जोडले सर. 10,000 रुपयासाठी निशांत चव्हाण नावाचे एक डॉक्टर आहे त्यांच्या पाया मी पडलो का सर ज्या वेळे होईल त्यावेळी देईल, पण आज माझ्यापाशी काही नाहीये. त्या माणसाने ठेवलं, समजलं ना. त्या माणसाने ठेवलं. 3 महिन्यानंतर त्याचे पैसे रिटर्न दिले, पण आजही तिच्या फाईलवर ते 10,000 रुपये मेन्शन केलेले आहे. पण त्या दिवशी दिमागात क्लिक झालं का साला आज 80,000 रुपयाचं काम आहे, उद्या चालून जर माझ्या आईला किंवा पोरीला कोणाला जर एक मेजर प्रॉब्लेम जर निघला तर पैशाशिवाय होत नाही सर, समजलं ना. पैशाशिवाय होत नाही. म्हणून त्या दिवशी 7व्या दिवशी टाकलो ना तर 3 महिन्यापर्यंत घरचं थोबाड सुद्धा मी पाहिलं नाही.
कारण मला माहित होतं मीच माझं जीवन बदलवू शकतो, दुसरा कोणीही बदलवू शकत नाही. आणि माझ्यापाशी एक बेटर अपॉर्च्युनिटी कोण दिली? समर्थ सक्सेसनं दिली. टॅलेंट भरपूर होतं. स्वतःची इंडस्ट्री जर उभी केलं ना तर माती घेतलं तरी विकण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. सोन्याच्या रेटमध्ये माती विकू शकतो, हे ताकद माझ्यामध्ये आहे. पण इंडस्ट्री उभी करण्यासाठी ताकद नव्हती ना. काय म्हणतो, कुठलंही प्रोडक्ट विकू शकत होतो, पण हेच प्रोडक्ट रिझल्ट देणार होतं. सर अहो रात्र करून हे प्रोडक्ट विकलं नाही, या पोझिशन पर्यंत बनलो. पण आज तुम्हाला जेवढी मेहनत मी केली ना एवढी करण्याची गरज नाही आहे. याचं कारण होतं का सुरुवात माझ्यापासून होती, 0 रिझल्ट होता. पण आज सांगतो हजारो रिझल्ट आहे ज्यांना आपण 100% बरं केलं. हजारो रिझल्ट आहे. का म्हणत ते रिझल्ट जरी दाखवले ना तुम्ही युट्यूब फेसबुकवर तरी नाही का 100%. आणि एकच प्रोडक्ट नाही आहे. मी बासुमाडी सरांना तेच म्हणलं, सर शोकांतिका एक आहे त्या ह्या प्रोडक्ट मध्ये 20ही जे प्रोडक्ट आहे ना हे वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहेत. त्या दिवशी ते यवतमाळ आले, त्या दिवशी त्यांनी सांगितलं का माझ्या मित्राला दम्याचा त्रास आहे, तर मी वेलांचा एक डब्बा त्यांना दिला ना बाबा, दिला. काल विचारलं मी सरांना, म्हणलं सर तुमच्या मित्राचा त्रास कसा आहे, तर बाबा म्हणे पूर्ण त्रास आराम होऊन गेला. एवढं वर्ल्ड क्लास प्रोडक्ट कोणतं आहे? बेलाट आहे. आपण बेलाटवर कधी लक्षच दिलं नाही सर. सगळ्यात मेजर बिमारी कोणती आहे माहितीये का? त्या हाडापेक्षाही जास्त. हाडाचं दुखणं असेल तर माणूस वाचू शकते, कोरोना झाला तरी माणूस वाचू शकते, पण हार्ट जर 2 सेकंदासाठी जर बंद झालं तर विशेष नाही. समजलं ना? म्हणजे आर्थोपेक्षाही पॉवरफुल कोणतं प्रोडक्ट आहे? बेलाट आहे. की मार्केटला प्रत्येक जीवाला गरजेचं आहे, ज्याच्या शरीरामध्ये हार्टचं काहीतरी अस्तित्व आहे. ते प्रत्येक व्यक्तीला कशाची गरज आहे? बेलाटची. तुमचे 20ही प्रोडक्ट उचलून पहा, आपले 20ही प्रोडक्ट हे बेटर देन प्रोडक्ट आहे. मग आज तुम्ही मल्टिप्लाय पैसा कुठल्या पद्धतीने नाही का कमवू शकत आहे? का नाही कमवू शकत आहे? समजलं? याचं कारण आहे निरंतर प्रवास आपण करतच नाही आहोत. निरंतर जर आपण कंटिन्युअसली मार्केटला राहिलो सर, 365 दिवस द्या. नेटवर्क इंडस्ट्रीच्या इतिहास आहे 1000 दिवस. का 1000 दिवस जर तुम्ही सगळं काही विसरून जर नेटवर्क इंडस्ट्रीला दिले नाही तर नेटवर्क इंडस्ट्री बॅकअप का देते माहिती आहे का? करोडो रुपये देते. पण 1000 दिवस कोणी चालतच नाही. मी समर्थ सक्सेसला एक सांगत आहो का 365 दिवस चाला. किती दिवस? फक्त 365 दिवस. तुमच्या प्रोडक्ट मध्ये तर दम आहे, पण तुमच्या प्लॅन मध्ये सुद्धा तेवढा भयंकर दम आहे. समजलं? प्लॅन मध्ये सुद्धा तेवढा भयानक. आपण प्लॅन प्रेझेंटेशन करत नाही. इथे किती लोक प्लॅन प्रेझेंटेशन करते? प्लॅन कोण देते? किती लोक आहे इथं? जर 2 पन्ने जर आपलं जीवन बदलवत असेल, एक इंजिनियर बनण्यासाठी, एक डॉक्टर बनण्यासाठी हजारो पुस्तकं चालण्याची गरज आहे. हजारो पुस्तकं चाला लागते. कशासाठी? 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख. सर 4.5 लाख रुपये देत आहे 2 पन्ने पाठवून. होत नाही का? 2च पन्ने. आणि निरंतर जे पन्ने कंटिन्यू चालत आहे, 6 वर्ष झाले तोच प्लॅन मार्केटमध्ये प्रेझेंटेशन करता करता करोडो रुपये माझ्या अकाउंटला आले. आणि हे लिगल आहे. मान्य करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवू शकतो मी का माझ्यापाशी का आलं. समजलं ना? मी प्रत्येक व्यक्तीला यवतमाळमध्ये जो आलं येते ना त्या प्रत्येक व्यक्तीला मी माझ्या घरी घेऊन जातो. कारण सत्य घटना कोण सांगते माहितीये का? माझी आई. तिला काही घेणं नाही धंद्याची, पण सत्य वाचत काम तिला परिस्थिती पहिल्याची पाहिली ना आजची पाहिली. आणि आई खोटी बोलू शकत नाही. समजलं ना? हे कशाच्या बेसिसवर झालं? प्रोडक्ट आहेच आहे गुणगारी. तुमचं प्रोडक्ट हे लोकांना जवळीक करण्यासाठी खूप मस्त माध्यम आहे, पण तुमचा ओरिजिनल कॉन्सेप्ट काय आहे? समजलं का नाही समजलं? एक कहाणी आठवण आली. एक कहाणी, एक व्यक्ती होता जो पेट्रोल पंपावर काम करत होता. एक व्यक्ती होता एका पेट्रोल पंपावर काम करत होता. त्याला एक थॉट आला का एक व्यक्ती काय झालं, त्या पेट्रोल पंपावर जो काम करत आहे ना त्या व्यक्ती एक जर पाहिलं का तिथे काहीतरी एक व्यक्ती नाही का असे खेळण्या विकत आहे. का विकत आहे? खेळण्या विकत आहे. तर हा डिझेल भरता 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 तो त्याच्याकडे पाहत आहे. डिझेल भरणं झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्याने विचारलं का बाबा रे हे तुला खिलोना किती रुपयात भेटते? तो सांगायला तयार नाही, कारण त्याचा धंदा आहे ना, तो ओरिजिनल रेट कशाला सांगणार आहे. त्याला जबरदस्ती करून त्याच्याकडून रेट उलवून घेतला. त्याने रेट सांगितला मला 70 रुपयाला येते, मी मार्केटमध्ये किती रुपयाला विकतो? 100 रुपयाला. समजलं ना? म्हणजे एका दिवशी किती विकते हे सुद्धा त्याला विचारून घेतलं. तर एका दिवशी 10 किलोने जाते, म्हणजे 300 रुपये माझं प्रॉफिट ऑफ मार्जिन
होते. त्या व्यक्तीनं सांगितलं, याच्या दिमागात दुसरंच चालू आहे. सर हा गेला, त्यानं म्हणलं का मला सुद्धा धंदा करायचा आहे, मला थोडा वेळ भेटते पेट्रोल पंपाच्या याच्यावरून, मला सुद्धा धंदा करायचा आहे, तू त्या दुकानाचं नाव मला दे. हा गेला त्या दुकानामध्ये आणि त्या मालकाने विचारत आहे का सर हे किलोना किती रुपयाचा. त्यानं सांगितलं का होलसेल मध्ये 70 रुपयाचा आहे, तुम्ही 100 रुपयाला मार्केटला सेल आउट करू शकता. त्याने तिथं दुसरा पत्ता एक फेकला. समजलं, दुसरा पत्ता का फेकला, जर का मी वन टाइम क्वांटिटी मध्ये जर मी 100 बावले जर उचलले तर आता किती रुपयात देता. त्यानं का विचारलं, आता रेट कितीवर येईल. त्यानं 10 घेतले तर किती झाले 70, आणि त्यानं 100 घेतले तर किती रुपये होत आहेत 50 होत आहे ना. त्यानं सांगितलं का सर मी उद्या येणार, उद्या तुमच्यापासून 100 बावले 50च्या हिशोबानं घेऊन जाणार, पण तुम्ही ज्या लोकांना मी घेऊन येणार ना त्यांच्याकडून 70 रुपयाप्रमाणे पैसे घ्यायचे. त्यानं काय केलं, गेला पेट्रोल पंपावर. गेल्यानंतर त्यानं काय केलं, एक थॉट जे पेट्रोल पंपावर आजूबाजूचे जेवढे बी पेट्रोल पंपवाले होते त्यांना सगळ्यांना सांगितलं, सर का वेगळा थॉट का तुम्हाला 4-5 घंट्याचं टायमिंग आहे ना, तर मग एक काम करू आपण, एक नवीन बिझनेस, आपल्यापाशी सिग्नल आहे, आपल्यापाशी पेट्रोल पंप आहे, अनेक ठिकाणी आहे जिथं पोरं कंटिन्युअसली चालत राहते ना. पोराला जर का किलोला दिसला तर 100% मागणार. दिवसाचे 10 किलोने जरी विकले तरी 300 रुपये तुमचं इन्कम होते. हा कॉन्सेप्ट कोणाला सांगितला, त्या लोकांना सांगितला. त्याच्यातल्या 10 लोकांना काय केलं, तो कॉन्सेप्ट उचलला. जसं आपण अनेक लोकांना सांगत आहोत, सपोज 100 लोकांना प्लॅन दिला तर आपल्या प्लॅन मध्ये एंटर किती लोक होते, 10. समजलं ना, ते 10च लोक कामाचे राहतील. हा गेला त्या 10 लोकांना घेऊन, हा गेला त्या दुकानात 10 लोकांना घेऊन, 10 लोकांना 10 किलोने उचलले 70 रुपयाप्रमाणे आणि निघून गेले विकण्यासाठी. सर म्हणजे टोटली किती विकले त्यानं 100, म्हणजे 1 बावला प्रॉफिट ऑफ मार्जिन किती भेटलं त्या व्यक्तीला, किती 20 रुपये एका, 50 ला भेटलं, 20 रुपये एका व्यक्तीला भेटला. कॅल्क्युलेशन गुणीला 100 किती रुपये झाले. आता मला हे सांगा, विकणारवाला जास्त कमवत आहे का न विकणारवाला जास्त कमवत आहे. मग तुम्ही काय करत आहे, तुम्ही काय करत आहे, म्हणून 300 रुपये कमवत आहे. समजलं ना, मी नाही विकत आहो म्हणून 25,000 रुपये रोज येत आहे मला. आणि हे करायचं आहे आपल्याला, का करायचं आहे आपल्याला, उद्यापासून हे करायचं आहे. औषधी सांगायचंच नाही, लोकांकडून विकून घ्या. सर 10 लोक नाही आहे का आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यांना 100% कामाची गरज आहे. का म्हणत 140-150 करोड जनता आहे सर. समजलं ना, याच्यामधून जर आपण फक्त 10च निवडले, डॉक्टर साहेबांपाशी 9च आहे, किती आहे सर 38 कोटी रुपये प्लस इन्कम करून दिलं त्या माणसाने 2-3 आयडीवर. किती आहे लोक, मी तुम्हाला 10 सांगत आहे, एक एक्स्ट्रा मान्य करता. समजलं ना, याच पद्धतीनं माझ्यापाशी सुद्धा 5-7-10 लोकच आहे जे मेन आहे. समजलं, जे मला डायरेक्ट आहे त्यांच्याच माध्यमातून आज 12वी लेवल आहे ना. समजलं ना, हे कधी शक्य होऊ शकते, ज्यावेळी आपला एक आपण बाइंडिंग तयार करू. तर हे कधी होऊ शकते, तुमच्या सोबत तो व्यक्ती प्रोडक्ट पाहून येणार नाही. जसं सांगितलं सरांनी, त्यांच्या गरजेवर काम करा, मान्य करता, त्यांची गरज निर्माण करा. तो म्हणत असेल का वेळ नाही भेटत ना, त्याचा वेळ कसा काढायचा हे तुमच्यावर डिपेंडेंट आहे, काल चांगल्या पद्धतीने. समजलं, त्या पद्धतीने जर का तुम्ही आता प्रोडक्ट बद्दल तर माहिती आहेच ना, प्रोडक्ट बद्दल माहिती आहेच ना. पहिला प्रोडक्ट कोणता आहे, सक्सेस असतो. का काम करते, पुन्हा पुन्हा सायटिका बॉल गेले असून तर पुन्हा, म्हणजे हाडाची जेवढा बी आजार आहे त्याच्यावर प्रत्येक याच्यावर चालणारवाला प्रोडक्ट कोणता आहे, ठीक आहे, आर्टो आणि विटान आहे. सेकंड प्रोडक्ट कोणता आहे, 7 वंडर. कशावर चालते, नस ब्लॉकेज असेल तर, नस ब्लॉकेज, पुन्हा लेडीज प्रॉब्लेम, पुन्हा सायटिका, पुन्हा थायरॉइड, पुन्हा मायग्रेन, पुन्हा व्हेरिकोज वेन्स, पुन्हा पॅरालिसिस,
समजलं, इम्युनिटी बुस्टर आहे ते पायाच्या नखापासून तर डोक्याच्या नसापर्यंत जे बी लागणार वाली बिमारी आहे त्या प्रत्येक याच्यावर काम करणारं म्हणजे प्रोडक्ट कोणतं? हे तुमच्यापेक्षा कमी माहिती आहे मला, तुम्हाला जास्त माहिती आहे. तिसरं प्रोडक्ट कोणतं आहे? जॉईंट केअर. जॉईंट केअर का काम करते? हा? वंगण निर्माण करायचं काम करते. हा ना जॉईंट केअर कशावर काम करते? जे हाडातलं लिक्विडेशन ऑइल कमी झालेलं आहे ते हाडातलं ऑइल वाढवण्याचं काम कोण करते? जॉईंट केअर करते. चौथं प्रोडक्ट कोणतं आहे? हा, A1 डायबा. समजलं ना? A1 डायबा केअर हे कशावर चालणार वाला औषध आहे? शुगरवर. शुगर कंट्रोल करते का? यस. नाही. समजलं ना? इन्शुलिन वाढवते. शुगर वर काम करत नाही. त्याला सांगायचं सुद्धा नाही का आम्ही शुगरवर काम करतो. आपण काम कशावर करतो? असा एकही व्यक्ती नाही का ज्याच्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला आहे. पण तुमची शुगर तुमच्या शरीरावर हवी का नाही आहे याचं एक कारण आहे का तुमच्या शरीरामध्ये एक असा पार्ट आहे ज्याचं नाव पॅनक्रियाज आहे, ज्याला स्वादुपिंड म्हटले जाते. तो ज्यावेळी मरण अवस्थेकडे जाते त्यावेळी तुमच्या शरीरात सर आपण शुगर जर घेतली तर त्याला कंट्रोल करण्याची ताकद राहत नाही, असक्षम होते. त्यावेळी तुमच्या शरीराची शुगरचं प्रमाण तर वाढते. समजलं ना? आपला डायबो का करते? आपला डायबो जे मेलेल्या पॅनक्रियाज आहे, मेलेला स्वादुपिंड आहे त्याला रिजनरेट करते, जे बीटा सेल क्रिएट करत नाही आहे. म्हणजे जे शरीर सोडून दिलेलं आहे का इन्शुलिन क्रिएट करणं, ते इन्शुलिन क्रिएट करणं स्टार्टअप करते. म्हणून विदिन 25 डेज 25 ते 1 महिन्यामध्ये सुरू केलं त्यावेळेपासून त्यांचा पहिले फास्टिंग आणि पोस्टमेल उतरवते आणि 3 महिन्यानंतर त्यांचा HbA1c नॉर्मल रेंज कडे प्रस्थान करते. एवढंच सांगा शुगरच्या पेशंटला. सर डॉक्टर सुद्धा सांगत नाही. समजलं? एवढंच सांगा समाधानी 100% तुमचं होणार म्हणजे होणार. पुन्हा प्रोडक्ट कोणतं आहे समोरचं? वेलाड. वेलाड बद्दल तर आता बोललो. असं एकही घर नाही का जिथं हार्ट नाही आहे. म्हणजे जिथं हार्ट आहे तिथं प्रत्येक जणाला वेलहाडची विशेष हार्टला सर्व्हिसिंग करण्याचं कुठलाही पार्ट झोपला तर चालते. का म्हणतात बाबा प्रेमानंदजी आहे त्यांच्या किडन्या 22 वर्ष झाले दोन्ही डॅमेज आहेत तरी जिवंत आहे ना. जर त्याच जागी जर का हार्ट जर फेल झालं असतं, सत्य घटना आहे, मान्य करताना. म्हणजे शरीरातला कोणताही पार्ट जर बंद पडला तर माणूस जिवंत राहू शकते, पण हार्ट बंद पडला तर जिवंत राहू शकत नाही. हे लोकांना समजून सांगा. आज अटॅकचं प्रमाण तर दुनियाभराचं वाढलेलं आहे. अर्थोसारखाच आपला वेल हार्ट प्रोडक्ट हे मार्केटला बूम करण्यात येईल. पुन्हा समोरचं प्रोडक्ट कोणतं आहे? वेदांती चूर्ण. याचे रिझल्ट किती लोकांनी घेतलेले आहे? रिझल्ट बेस्ट आहे. एवढेच लोकांनी रिझल्ट घेतले सर. ते बेस्ट अँड बेस्ट प्रोडक्ट आहे. आज पाणी विदर्भामध्ये तर मी सांगत आहो सोन्याचं हे प्रोडक्ट. त्याचं कारण आहे का तुमचं आपल्या विदर्भातलं पाणी हे टोटली फ्लोराईड नामक घटकानं भरलेलं आहे. याच्यामुळं स्टोनचे प्रमाण तर दुनियाभराचे वाढलेले आहे. स्टोनचे किडनी स्टोनचे प्रमाण दुनियाभराचे वाढलेले आहे. 1 महिन्यामध्ये 30 mm पर्यंत असणारा स्टोन क्रॅश करून बाहेर फेकण्याची ताकद या प्रोडक्ट मध्ये आहे. तुमच्या किडनीवरची जे क्रिटिनाइन लेवल आहे ते पूर्णपणे नॉर्मल रेंजवर 1 महिन्यामध्ये आणते. आणि असे काही पेशंट आहेत जे डायलिसिसवर होते त्यांचे डायलिसिस आपण धीरे 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 कमी करत आहे. चालू आहे आता. समजलं? एक असा उत्तराखंडचा पेशंट होता माझ्याकडे ज्याचं ऑपरेशन होतं किडनीचं ट्रान्सप्लांट. त्याची ट्रान्सप्लांट थांबली. या किडनीनं आपल्या डेझिटोननं त्याला ऍक्टिव्ह केलं. हे परमेश्वरी इच्छा. समजलं ना? पण त्याची डेड असेल तर त्याला जिवंत करायला जाऊ नका. का म्हणत आहोत? समजलं ना? आपणच डेड होतो, जिवंत करायला जाऊ नका. हे बाकीचे भरपूर पेशंट आहे पण ते आपण दिलं. पण दिल्यानंतर काय झालं त्यांच्या किडनीची साईज वाढायला लागली म्हणजे ऑपरेशन पूर्णपणे स्टॉप झालं. 28 ऑगस्टला ऑपरेशन होतं त्या व्यक्तिमत्वाचं. ठीक आहे. पुन्हा समोरचं प्रोडक्ट कोणतं आहे? पाईल्स. 7व्या दिवशी. हे तर प्रत्येक कोणाला लई जण आले आहे. लपलेली बिमारी आहे.
काल सगळेजण मी पाहत होतो, सगळ्या प्रोडक्टवर बोले पण पाईल्सवर कोणीच नाही बोले, आणि मी लिहिलं पाईल्स बद्दलच. बोलायला चांगलं आहे ते प्रोडक्ट. समजलं ना. कोणत्याही प्रकारची पाईल्स होतो 7व्या दिवशी 100% रिझल्ट आहे तिला. 7व्या दिवसापासून 1 महिन्यामध्ये बेटर देम रिझल्ट येते. समजलं ना. आमच्या वहिनी होत्या, विशाल भाऊ म्हणून आहे शेरमाकी इथं काम करत आहे. वहिनी घरी झोपू देत नाही त्या रिझल्ट मुळे. समजलं. ऑपरेशनला जाणार त्या दिवशी मी ते प्रोडक्ट त्यांना प्रोव्हाइड केलं. आज कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. एवढं बेटर दॅन प्रोडक्ट आहे. पुन्हा समोरचं प्रोडक्ट कोणतं आहे? समोरचं प्रोडक्ट कोणतं आहे? अल्कोविट हेड्रिक ऍसिडिटीवर बेटर देम चालते. कोणत्याही व्यक्तीने घेणं, कोणत्याही वयामध्ये घ्या. काही टेम 20 टेम सकाळी, दुपारी, संध्याकाळी टाकून ते ऍसिडिटी पहिलं नष्ट करते. त्याच्यानंतर पॉवर चांगल्या पद्धतीने, इम्युनिटी बुस्टर आहे, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने ठेवते. शरीरातलं तुमचं फंगल इन्फेक्शन, ब्लड इन्फेक्शन जे आहे, खाज खुजली लोकांना दिसते वरून पण आहे ते अंगावरून. फंगल इन्फेक्शन 100% क्लोज करण्याची ताकद त्याच्यात आहे. अंदरूनही तुमचं जे ब्लड इन्फेक्शन झालेलं आहे ते पूर्णपणे क्लिअर करण्याचं काम कोण करते? आपला हेल्ड्रिंक करते. म्हणजे शरीराच्या हर पार्टवर ते प्रोडक्ट चालते. पुन्हा कोणतं आहे प्रोडक्ट? फिट टू बीटचा रिझल्ट मी 5-7 किलो वेट न काही, म्हणजे रेग्युलर न घेता मी 5-7 किलो वेट त्या फिट टू बीट न गेन केलं. समजलं ना. तुम्ही त्या फक्त त्यांना थोडंसं डाएट फॉलो करायला लावा, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येणार, अन्यथा रिझल्ट येणार नाही. डाएट त्यांना करणंच गरजेचं आहे. समोर कोणतं प्रोडक्ट आहे? पॉवर पॅक. तर आता ते तुम्ही यूज केलेलेच आहे. समजलं ना. अश्वरील बेटर देम प्रोडक्ट आहे सर. ते प्रोडक्ट मागं पडलं, बंधत्व आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. ज्या लोकांना मुलं बाळ होत नाहीये, समजलं ना, ज्यावेळी आलं ना पहिला रिझल्ट कोरोनामध्ये, मूलचं कोणीतरी आहे इथं, मूलचं कोणीतरी आहे, मूल सिंधेबाई नवरगाव आहे ना सर. मूलचा पहिला रिझल्ट, सिंधेबाईचा पहिला रिझल्ट आहे माझा, पहिला रिझल्ट. ज्या 20 वर्षानंतर त्या बाईला मूल झालं. आता मुलगा आहे 5 वर्षाचा आहे. समजलं ना. आपण पॉझिटिव्ह रिझल्ट दिला, त्याचे सुद्धा बेहतर होईल. फक्त ते प्रोडक्ट देताना एकच लक्षात ठेवा का कोणालाही देत असताना तुम्ही त्या प्रोडक्टचं पहिलं रिपोर्ट पाठवायला लावा. रिपोर्ट जर यस असेल तरच आपण द्यायचं, अन्यथा द्यायचं नाही. ठीक आहे. ते डॉक्टर साहेब सांगते आपल्याला द्यायचं का नाही द्यायचं. ठीक आहे. कोणाच्या तुमच्या सिनियरच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांपर्यंत पोहोचवा. पुन्हा कोणतं प्रोडक्ट आहे? अल्कोवीट प्रोडक्ट हे बॉडीला डिटॉक्स करते. याचा 8 तासामध्ये रिझल्ट आहे. तुम्ही सुद्धा खाऊन पाहू शकता. 8 तासामध्ये युरिन वाटे स्माइल येणे चालू होऊन जाते, वास येणे चालू होऊन जाते, म्हणजे बॉडी पूर्णतः डिटॉक्स करते. आज अल्कलाईन बद्दल आपण वाचलेलं आहे. अल्कलाईन ची बॉडीला गरज आहे, कारण पूर्वीचं पाणी हे 7 ते 6 फुटावर होतं, पण आजचं पाणी हे 50 ते 200, 250, 300 फूट पाणी गेलं. त्याच्यामुळे ते पाण्यातले खनिज पदार्थ बाहेर आले. आणि आज पूर्वीचं पाणी जे आहे ना अल्कलाईन होतं, पण आज अल्कलाईन कुठलंच नाही, कारण बॉडीमध्ये 73% पाण्याची क्षमता आहे. तर आज अल्कलाईन बॉडी होत नाही, याच्यामुळे रोगाचे आजार वाढलेले आहेत. तर आपण फूडच्या माध्यमातून अल्कलाईन करतो, बॉडीला डिटॉक्स करण्याचं काम कोण करते? आपला अल्कोविटा करते. बेस्ट अँड बेस्ट प्रोडक्ट आहे, कोणालाही ते चालते. पुन्हा कोणतं प्रोडक्ट आहे? स्टेन्सिल प्रोडक्ट आहे. कोणत्याही व्यक्तीला चालते ज्याला सेल्सशी रिलेटेड आजार आहे. जसं तुमचं डायबिटीजलाही चालते. काय म्हणतात? सेल्सशी रिलेटेड कुठलाही आजार, स्किन डिसीज असो, काय म्हणतात, कुठल्याही याच्यावर स्टेम सेल माने का? स्टेम सेल बद्दल माहिती आहे का? नाही. स्टेम सेल हे मानव शरीरामध्येच आहे, मान्य करताना. समजलं ना. पण ते पूर्वीचे लोक लई हुशार होते. ज्या वेळेस आईला आणि बाळाला एक नाळ जोडून येते ना, त्या नाळेमध्ये जे सेल्स असल्या जाते ना, ते स्टोरेज होते आजच्या पोझिशन मध्ये. ते जर का स्टोरेज कळलेले जर स्टेम सेल जर असेल ना, तर एक माणसाचा हात जरी अलग जर झाला ना, तर जोडण्याची क्षमता त्या स्टेम सेल मध्ये आहे. पण आज प्रत्येक व्यक्तीची ते नाळ जिवंत आहे का? पूर्वीचे लोक ठेवत होते बांधून. एखादा डब्बा उमटला तर घासून देऊन पाजून देत होते. डब्बा पूर्ण गायब, म्हणजे दम लहान पोराले. पण आज ठेवत नाही. समजलं. प्रत्येक व्यक्तीची नाळ ही जिवंत नाही. मग त्यांनी काय केलं? रिसर्च केली. रिसर्च मध्ये चांगल्या पद्धतीने मॅच झाले आईच्या सेल्स आणि ते, म्हणजे ग्रीन ऍपल आणि काला अंगूर, ज्याला ग्राफ, या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून डबल स्टेम सेल नामक प्रोडक्ट आपण केलं. कॅन्सरच्या स्टेज पर्यंत आपण काम करू शकतो.
त्याच्यानंतर जर असेल तर त्याचे फक्त दिवस वाढवू शकतो आपण, याच्या पलीकडे काही नाही. त्याच्यानंतर स्किन डिसेस असेल तर तो प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने चालते. आता भाकरे सरांनी रिझल्ट घेतला कोडवर, चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्या मुलीला आला, दिलं एकासाठी झालं एक असं झालं, त्या पद्धतीने रिझल्ट चांगला आला. म्हणजे त्याच्या प्रत्येक शरीरावर जे बी सेल्स आहे, कारण असंख्य सेल्स आपली बॉडी बनलेली आहे, त्या सेल्स पूर्ण सेल्सवर काम करणारा प्रोडक्ट कोणता आहे? स्किन सेल आहे. पुन्हा समोरचा प्रोडक्ट कोणता आहे? एवढं बेस्ट आहे, तुम्ही विकत नाही, समजलं ना. माझ्या शॉपीवर ते अवेलेबल नाही आहे, थांबत नाही, आता ऑर्डर आहे, ऍडव्हान्स ऑर्डर आहे सध्या याचे. एवढे रिझल्ट खतरनाक याचे आले. लेडीजचा कुठलाही म्हणजे ते पूर्ण नाही एका लेडीज साठी, समजलं ना. काय म्हणत प्रत्येक लेडीजला वर्षातून एक वेळा ते चारा, समजलं ना. आपल्या घरचं ते सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे, ते जर गळणलं तर का सकाळी काकाजीने सांगितलं मला का आयुष्यामध्ये चालता चालता काकू व्यायाम करता करता पडल्यानंतर हे झाल्यानंतर दवाखान्यात गेल्या, ऑपरेशन झालं, ऑपरेशन करून घरी आल्यानंतर स्ट्रोक आला. आज जीवनात गेल्यानंतर माणसाची किंमत कळते. काकाजी आहे ना, मान्य करताना. जोपर्यंत आपली आई बहीण पत्नी आहे त्यांना ते प्रोडक्ट 1 महिना तरी कंटिन्युटली द्या, म्हणजे जे हार्मोन्स इनबॅलन्सिंग होत आहे ते पूर्णपणे नॉर्मलवर येते. ते पूर्ण अन्न आहे, समजलं ना. एवढं बेस्ट अँड बेस्ट प्रोडक्ट आहे, समजलं. त्याच्यानंतर प्रोडक्ट कोणता आहे? बेरी कॅप्सूल. ते दोन्ही कॉम्बिनेशन आहे, समजलं. पुन्हा ज्यूस आहे, ज्यूस. भारी आत्मा सोडून दिला ना ते तर घरात जाऊन विका, लोकांचे दरवाजे ठोकून विका, समजलं ना. एका दिवशी 2-3 बॉटल जरी विकल्या ना तर 2-2.5 हजार रुपये आरामसे आपल्या घरी येते. जे बेसिक गरज आपण पूर्ण करतो आणि त्याचे बेटर देम रिझल्ट आतापर्यंत मी काढले. 10 बॉक्स मी विकले मार्केटला आणि 10 बॉक्सच्या माध्यमातून प्रत्येक आजारावर चालणारं ते प्रोडक्ट आहे. सीएमडी सर सांगत होते 200 आजार, पण आज सर्वात जास्त मार्केटला आजार कुठला आढळते माहिती आहे का? ऍसिडिटी. ऍसिडिटीवर रामबाण इलाज म्हणजे अमृत नोनी, महाअमृत ज्यूस, समजलं ना. बेटर देम प्रोडक्ट आहे. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही जसं 7 वंडर हे शुगरला देता येत नाही, पण आपण अमृत ज्यूस हे शुगरच्या पेशंटला देऊ शकतो, काही हरकत नाही. असे बेहतरीन प्रोडक्ट तुमच्यापाशी मार्केटला दिलेले आहे, समजलं ना. जर हे प्रोडक्ट घेऊन जर करोडपती नाही बनत असेल ना सर, तर आपण काहीही करू शकत नाही. मान्य करता. वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहे. टाइम पिरियड आहे, पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे. त्या टाइम पिरियड मध्ये त्या प्रोडक्टचा रिझल्ट येणारच. पण इथं प्रोडक्टचे रिझल्ट आहे म्हणून तुम्ही आहे का? नाही. तुम्ही कशासाठी आहे? पैशासाठी. मग पैसा मोठा कधी येऊ शकते? ज्या वेळेत 2 पन्ने आपण आपल्या जीवनात उतरवून दिले तर. ते 2 पन्ने काही 4-5 लोक जर सोडले तर बाकीच्या लोकांना माहीत नाही आहे. जेवढं प्रोडक्ट मध्ये दम आहे त्याच्या 10 पट दम कशात आहे माहिती आहे का? आपल्या प्लॅन मध्ये आहे. आपण तो प्लॅन पाहून घेऊ, ठीक आहे.